नमस्कार मित्रांनो. 1 एप्रिल हा दिवस भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण याच दिवशी नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होते आणि 1935 साली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापनाही झाली होती. RBI ही भारताची केंद्रीय बँक असून ती देशातील चलनव्यवस्था नियंत्रित करते, महागाई नियंत्रणात ठेवते, बँकिंग प्रणालीला स्थिर ठेवते आणि सरकारचा बँकर व सल्लागार म्हणून काम करते. सुरुवातीला RBI ही खाजगी संस्था होती, पण 1949मध्ये ती पूर्णपणे भारत सरकारच्या नियंत्रणाखाली आली. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला स्थिरता आणि दिशा देण्यात RBIची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. या आर्थिक व्यवस्थेच्या पायाभरणीत महान विचारवंत आणि अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी 1923मध्ये लिहिलेल्या द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या पुस्तकातून भारताच्या चलन व्यवस्थेचा सखोल अभ्यास मांडला आणि हिल्टन यंग कमिशनसमोर आपले विचार मांडले, ज्याचा प्रभाव RBI स्थापनेवर पडला. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ संविधानाचे शिल्पकार नसून भारताच्या आर्थिक विचारसरणीचेही एक मजबूत आधारस्तंभ होते आणि आहेत. भारतामध्ये आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असे असते, ज्यामुळे सरकारला कर संकलन, बजेट नियोजन आणि खर्च व्यवस्थापन करणे सोपे जाते. म्हणूनच 1 एप्रिल हा दिवस केवळ नवीन वर्षाची सुरुवात नसून भारताच्या आर्थिक शक्तीचा पाया दर्शवणारा दिवस आहे. RBI आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीमुळेच आज भारताची अर्थव्यवस्था मजबूत आणि स्थिर उभी आहे.